नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाटे। आज आपण जाणून घेऊयात फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉकेजविषयी माहिती। तर हे गर्भधारणा न होण्याचं कारण असतं। तर त्याची मेन कारणं म्हणजे काय, तर तुमचं पूर्वीची ॲबॉर्शनची हिस्ट्री असेल, टीबीचं इन्फेक्शन होऊन गेलेलं असेल, PID म्हणजे पेल्विक इन्फ्लमेटरी डिजीज असेल, किंवा तुम्हाला सतत युरिन इन्फेक्शन, वजानल इन्फेक्शन होत असेल, किंवा ॲडिनोमायसिस असेल, एंडोमेट्रोसिस असेल, किंवा पोटावरची काही सर्जरी झालेली असेल, तर ही सगळी कारणं ट्यूबल ब्लॉक होण्याची असतात। तर ट्यूबल ब्लॉक म्हणजे काय ह्याच्याविषयी आपण जरा माहिती घेऊया। तर हे आहे आपलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, अशा प्रकारचं असतं। प्रत्येक महिन्याला इकडे किंवा इकडे एक अंड तयार होत असतं। प्रत्येक महिन्याला म्हणजे कधी ह्या इकडे होतं, कधी इकडे होतं, असं असतं। सो अंड्याची साईज जनरली 20 ते 22 mm पर्यंत जाते। मग ते रप्चर होतं आणि ते मग इथे फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं आणि जेव्हा रिलेशन होतं तेव्हा स्पर्म इथून असा ट्रॅव्हल करतो आणि मग इथे दोघांचं मिलन होतं आणि मग गर्भधारणा होते। त्याला आपण फर्टिलायझेशन बोलतो। आणि त्याच्यानंतर मग ते राहिलेला गर्भ तो इथे असा खाली येतो आणि मग इथे इम्प्लांट होतो। ठीक आहे। सो जेव्हा तुम्हाला फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल त्याच्यामध्ये जनरली इथे जर पडदा असेल, किंवा इथे जर पडदा असेल, किंवा इथे पडदा असेल, अशा 3 ठिकाणी कुठेही एका ठिकाणी पडदा असू शकतो। जी कारणं मी आत्ता तुम्हाला सांगितली त्याच्यामुळे। तसं काही असेल तर अंड जरी वाढलं, रप्चर झालं, तरी ते इथे आलं, तर इथे स्पर्म आल्यानंतर, अंड इथे आल्यानंतर जर त्यांचं मिलनच नाही झालं तर गर्भधारणा होईल का? नाही होणार आहे। तर त्याच्यासाठी आम्ही आयुर्वेदामध्ये काय करतो, उत्तरबस्ती म्हणून एक ट्रीटमेंट करतो, ज्याच्यामध्ये औषधी द्रव्य आतमध्ये टाकली जातात आणि त्याच्या उष्णतेमुळे जे काही पडदा ह्या किंवा ह्या साईडला असेल तो निघण्यासाठी फायदा होतो। मग आम्ही उत्तरदस्ती करतो। त्याच्यानंतर आम्ही लेप थेरपी करतो। लीच थेरपी आपल्याकडे केली जाते। आणि लेप थेरपीमध्ये जनरली घरगुती उपाय करायचे असतील तर तुम्ही लेप थेरपी करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही अळशी साधारण 4 ते 5 चमचे घ्यायचं। त्याच्यामध्ये तुम्ही एखादा चमचा, 1 किंवा अर्धा चमचा तुम्ही आंबे हळद टाका। त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं सुंठ टाका, मुस्ता टाका। हे असं सगळं मिक्सरला ग्राइंड करा। त्याच्यामध्ये हवं तर थोडंसं डिंक टाका, जेणेकरून ते पोटावर व्यवस्थित तो लेप चिटकेल। आणि थोडंसं तो शिजवायचा पाण्यामध्ये आणि मग ओटीपोटावर तो आठवड्यातून 3 ते 4 वेळा लावायचा। आणि मग तुमच्या हर्ब्समध्ये तुम्ही सुंठ घेऊ शकता, जसं मी डिटॉक्स ड्रिंक्समध्ये सुंठ सांगितलेलं आहे, सुंठ घ्या तुम्ही। किंवा मुस्त्याचं पाणी म्हणजे नागरमोथा आपण त्याला बोलतो, त्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता। त्रिकटू असतं, कमी मात्रेमध्ये त्रिकटू चूर्ण घ्यायचं, त्याने पण तुम्हाला फायदा होईल। आणि काही आयुर्वेदिक मेडिसिन्स पण त्याच्यासोबत आम्ही देतो। आणि जे काही उत्तरबस्ती ट्रीटमेंट मी आता सांगितली ते साधारण आम्ही 3 ते 6 महिने करतो। त्याच्यासोबत काही आयुर्वेदिक मेडिसिन आणि ही लेप थेरपी केली जाते, त्याच्याने ब्लॉक निघायला फायदा होतो। धन्यवाद।